नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही हप्ता असेल 8वा हप्ता तो नेमका कधी जमा केला जाणार आहे या संदर्भात काही अधिकृत माहिती आलेली आहे का? पैशात वाढ करण्यात आलेली आहे का? म्हणजे 2 हप्ते एकत्र मिळणार आहेत का? 2 हप्त्याचे 6,000 रुपये मिळणार आहेत का? 4,000 रुपये मिळणार आहेत? किती पैसे मिळणार आहेत? कोणत्या तारखेला हे पैसे मिळू शकतात याची माहिती आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राइबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि हा जरी व्हिडिओ मोठा झाला तरी हा व्हिडिओ शेवट पण बघायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून आपल्याला सविस्तर अशी माहिती अपडेट मिळेल। आतापर्यंत आपण केवायसी केली नसेल तर आपल्याला केवायसी करणं बंधनकारक असणार आहे। तुमचं लँड रेकॉर्ड जर त्या ठिकाणी नो असेल तर ते येस करून घेणं महत्त्वाचं असणार आहे। आणि जर आतापर्यंत पीएम किसानचा आपल्याला 21 हप्ता मिळाला असेल तर अशा शेतकऱ्यांना ही काहीही करायची गरज नाही। आणि त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही हप्ता असेल तो सुद्धा जमा केला जाणार आहे। यासाठी जी काही तारीख असेल ती सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। मंडळी, ज्या अर्थी पीएम किसानचा आतापर्यंत 21 हप्त्याचं वितरण करण्यात आलेले जे काही लाभार्थी होते ते पूर्ण लाभार्थ्याची यादी केंद्र सरकारच्या माध्यमातून परत एकदा राज्य सरकारकडे घेतली जाते, कृषी विभागाच्या माध्यमातून ती घेतली जाते। आणि जे काही शेतकरी लाभार्थी महाराष्ट्रातील पात्र आहेत अशा पात्र शेतकऱ्यांसाठी एकदा निधीची तरतूद केली जाते आणि त्या निधीच्या माध्यमातून जे काही नमो शेतकरी सन्मान निधीचा 8वा हप्ता असेल त्याच्या पैशाचा वितरणासाठी एक GR काढला जातो, एक परिपत्रक काढले जाते आणि त्या परिपत्रकांच्या माध्यमातून तारीख जाहीर केली जाते। आता यापूर्वी सुद्धा शिवराज चव्हाण यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं आणि खट्टर साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं होतं की नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही हप्ता असेल त्याच्यात वाढ करणं महत्त्वाचे असणार आहे। कारण तर पीएम किसानचा हप्ता असेल आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता असेल, ज्या पद्धतीने एखाद्या योजनेत किंवा एखादी जर वेतन लागू केलं तर त्या ठिकाणची निधी वाढ केली जाते, परंतु पीएम किसानचा हप्ता असेल आतापर्यंत 21 हप्त्याचं वितरण झालेले आहे, यामध्ये वाढ करण्यात आली नव्हती। आणि त्याचबरोबर नमो शेतकरीचा जो काही 7वा हप्ता असेल तो सुद्धा वाटप केला होता। 8व्या हप्त्याच्या शेतकरी प्रतीक्षेत आहेत। अशा शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून होणं अपेक्षित होतं, परंतु या संदर्भात कोणत्या प्रकारची उठाव किंवा निर्णय घेण्यात आला नाही। जे काही पीएम किसानचा हप्ता असेल तो 2,000 रुपयाचा वितरित करण्यात आला होता आणि जे काही नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता असेल ते देखील 2,000 रुपयाचाच वितरित केला जाणार आहे। परंतु 5 महिने झालेले या पैशाचं वितरण झालं नाही। आता जे काही 8वा हप्ता असेल आणि 9वा हप्ता असेल तो सुद्धा एकत्र येण्याची शक्यता आहे। कारण तर आतापर्यंत 5 महिने झाले, 7 महिने झाले, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर 8व्या हप्त्याचं वितरण झालं नाही। अनेक राज्यात या पैशाचं वितरण झालं होतं, योग्य म्हणजे जे काही वेगळ्या पद्धतीने नाव त्या ठिकाणी सुचवले होते आणि त्या नावाप्रमाणे त्या पैशाचं वितरण सुद्धा झालेलं आहे। मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याचं वितरण कधी केलं जाणार आहे असेही प्रश्न पडलेले आहेत। आता या संदर्भात जी काही अधिकृत तारीख येईल त्या संदर्भात आपण माहिती घेतो। कारण तर ज्या काही पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या होऊ घातलेल्या आहेत, काही ठिकाणच्या निवडणुका ह्या पार पडलेल्या आहेत, परंतु काही ठिकाणच्या आचारसंहिता सध्या संपलेल्या नाहीत। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जे काही आचारसंहिता असलेल्या ह्या संपल्यानंतर त्या संदर्भात परत GR काढला जाईल आणि GRच्या माध्यमातून अधिकृत तारीख दिली जाईल। आतापर्यंत जर आपण केवायसी केली नसेल तर केवायसी करून घ्या। जर एखाद्या विधवा महिलेला त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचा लाभ मिळत असेल तर अशा लाडक्या बहिणीसाठी सुद्धा एक फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून किंवा एखादा लाभार्थी असेल जो काही पेन्शन धारक असेल किंवा निराधाराची पगार उचलत असेल किंवा एखादी पगार त्याला राज्य सरकारचं जे काही वेतन असेल ते मिळत असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना, अशा सर्व महिलांनी, विधवा महिलेने आणि निराधार महिलेने यांच्या माध्यमातून जे काही अंगणवाडी या ठिकाणी फॉर्म भरले जात आहेत तो फॉर्म भरून घ्या, जेणेकरून तुमचे पैसे बंद होणार नाही। म्हणून ही महत्त्वाची माहिती होती आणि या संदर्भात जर एखादी अधिकृत तारीख आली किंवा तारखेच्या संदर्भात जर माहिती आली तर नक्कीच आपण चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। निश्चितच आचारसंहिता संपल्यानंतर याची तारीख सुद्धा जाहीर केली जाईल आणि त्या तारखेनंतर जे काही पीएम किसानचा हप्ता आतापर्यंत 20वा हप्ता जमा केला होता, 21वा हप्ता जमा केला होता, ते लाभार्थी पूर्ण हे नमो शेतकरी सन्मान निधीसाठी पात्र केले जातील आणि त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याचं वितरण आणि त्याचबरोबर 9व्या हप्त्याचं वितरण सुद्धा केलं जाऊ शकते। अशा पद्धतीने 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे। अशी एक महत्त्वाची अशी अपडेट होते। नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय